And welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study supplementary reader in English for class 11 snapshot. In it we are going to study 5th chapter Mother's Day by J.B. Priestley part 2nd. Let's start. Mrs. Fitzgerald crosses and hurries out through the door right. Left to herself, Mrs. Pearson smoked away, lighting another cigarette, and began laying out the card for patients on the table. त्यानंतर मिसेस फिट्झजेराल्ड ज्या आहेत त्या निघून जातात तिथून आणि दरवाजातून पाहतात गो आउट ऑफ थ्रू डोर लाईट अँड त्याच्यानंतर पियर्सन ज्या आहेत त्या घरामध्ये सिगरेट ओढत असतात आणि त्या कार्ड्स पाहत असतात. आफ्टर अ फ्यू मोमेंट डॉरिस पियर्सन कम्स ब्रस्टिंग इन लेफ्ट. शी इज अ प्रेटी गर्ल इन हर अर्ली 20s who would be pleasant enough if she had not been spoiled. आता नवीन एक कॅरेक्टर्स याच्यामध्ये येते ते आहेत डॉरिस पियर्सन, ज्या मिसेस पियर्सनची मुलगी आहे. ती सुंदर असते तिच्या वयाच्या 20व्या वर्षापर्यंत, म्हणजे जिचं वय 20 चालू आहे. आणि ती एक चांगली मुलगी असते जर ती खराब झालेली नसते तर, म्हणजेच ती बिघडली आहे असं सांगतात इथे. तर सुरू करूया. डॉरिस, बिफोर शी हॅज टेकन एनिथिंग इन, मम यू विल हॅव टू आयर्न माय येलो सिल्क. आय मस्ट वेअर इट टू नाईट. शी नाव सीज वॉट इज हॅपनिंग अँड इज एस्टॉनिश. व्हॉट आर यू डुईंग. शी मूव्ज डाऊन लेफ्ट सेंटर. मग डॉरिस येते आणि मग ती म्हणते की माझा येल्लो जो ड्रेस आहे तो तू इस्त्री करून ठेव, मला आज रात्री घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर ती जे पाहती त्याच्यामुळे ती आश्चर्यचकित होते. काय पाहते तर तिची जी आई असते मिसेस पियर्सन, ती सिगरेट पित असते. आणि मग ती जाऊन तिच्या लेफ्ट बाजूला सेंटरमध्ये उभी राहते. मिसेस पियर्सन नाव युजेस हर ऑर्डिनरी व्हॉइस, बट हर मॅनर इज नॉट फ्लटरिंग अँड ॲपोलॉजेटिक बट अ कूल अँड इन्सिसिव्ह. आता इन्सिसिव्ह म्हणजे काय, क्विक अँड डायरेक्ट. आता मियर्सनचा जो टोन आहे तो ऑर्डिनरी आहे, परंतु जे काही पद्धतीचं वागणं आहे ते आता फ्लटर करणारं किंवा अडखळणारं किंवा क्षमायाचना पद्धतीने बोलणारं नाही आहे, तर अतिशय शांत आहे, क्विक आहे, डायरेक्ट आहे. मिसेस पियर्सन नॉट इवन लुकिंग अप. मिसेस पियर्सन त्याच्याकडे पाहतही नाही आणि म्हणतात, व्हॉट वूड यू थिंक आय एम डुईंग व्हाईट वॉशिंग द सेलिंग. तू काय विचार करतेस, मी काय वरच्या घराचं छत धुते का. डॉरिस स्टील एस्टॉनिश, बट यू आर स्मोकिंग. डॉरिस आश्चर्यचकित होते आणि ती म्हणते तू तर सिगारेट ओढतेस. मिसेस पियर्सन, दॅट्स राईट डिअर. नाव लॉ अगेन्स्ट इट इज दॅर. डॉरिस, बट आय थॉट यू डिडंट स्मोक. आणि ती म्हणते जर कायदा ह्याच्या या सिगारेट ओढण्याच्या बाजूने कायदा असा नाही आहे की कोणी सिगारेट ओढायची आणि कोणी नाही आहे. मग डॉरिस म्हणते, डॉरिसला तर खूप सरप्राईज होतं, पण मी तर असं पटलं होतं, माझा असा विचार आहे की तू कधी स्मोक करत नाहीस. मिसेस पियर्सन, दॅन यू थॉट रॉंग. आर वी हॅविंग अ टी इन द किचन. मग तू पियर्सन म्हणतेस नाही ते चुकीचं आहे, तू असं चुकीचा विचार करतेस. मग तिची मुलगी डॉरिस म्हणते, मला चहा मिळेल का. सो मिसेस पियर्सन, हॅव इट वेअर यू लाईक डिअर. तुला जिथे पाहिजे तिथून तू घे असं म्हणते ते. डॉरिस अँग्रीली, डू यू मीन इट इजंट रेडी. डॉरिस म्हणते मग तो चहा तयार नाही का, रागाने म्हणते. मिसेस पियर्सन, युअर्स इजंट. आय हॅव हॅड ऑल आय वॉन्ट. माईट गो आउट लॅटर अँड गेट स्क्वेअर मील ॲट द क्लॅरिनडॉन. आता ती म्हणते की तुझा तयार नाही आहे, माझा मात्र चहा पिऊन झालेला आहे आणि मी थोड्या वेळाने बाहेर पण जाणार आहे. कॅरेडॉन हे इथं रेस्टॉरंट आहे किंवा हॉटेल आहे, तिथे जाऊन मी जेवण करणार आहे. डॉरिस हार्डली बिलिव्हिंग हर इयर्स. हू माईट. मग ती तिच्या कानावर विश्वासच बसत नाही आणि म्हणते कोण जाणार आहे जेवायला. मिसेस पियर्सन, आय माईट. हू वूड यू थिंक. मिसेस पियर्सन म्हणतात मी जाणार आहे, तुला काय वाटलं. डॉरिस स्टेरिंग ॲट हर, मम व्हॉट्स द मॅटर विथ यू. मग डॉरिस तिची मुलगी तिच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते आई तुला काय झालं आहे. मिसेस पियर्सन, डोंट बी सिली. मूर्खासारखं वागू नको. डॉरिस इंडिगंटली, इट्स नॉट
me that being silly, and I must say it's a bit much when I have been working hard all day. You can't even bother to get my tea ready. Did you hear what I said about my yellow silk? आणि मग डॉरिसला आता मात्र राग आलेला आहे. अँग्रीली ती म्हणते की काय आहे, मी मूर्ख आहे की नाही माहीत नाही मला, परंतु हे खूप जास्तच करतेस तू आता. मी किती काम करून आलेले आहे आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही. तू मला चहा पण देत नाहीस आणि मी तुला काय सांगितलं होतं माझ्या येलो सिल्कविषयी, तुला आठवते का? मिसेस पियर्सन: नो, डोंट यू लाईक इट नाव? आय नेवर डीड. आणि मग ती मिसेस पियर्सन म्हणतात, नो, तुला आवडत नाही का नाही? मी ते करणार नाही. डॉरिस इंडिजेंटली: ऑफकोर्स आय लाईक इट अँड आय एम गोइंग टू विअर इट टू नाईट, सो आय वॉन्ट इट टू आयन. मग मला तो ड्रेस आवडतो, परंतु मला तो आज रात्री घालायचा आहे आणि म्हणून तू मला इस्त्री करायचा आहे. सो मिसेस पियर्सन: वॉन्ट इट आयन? वॉट वूड यू थिंक इट्स गोइंग टू डू? आयन इट सेल्फ? मग तुला तो इस्त्री करून पाहिजे ना, मग तुला काय वाटतं, तो स्वतःच आयर्न होईल का ड्रेस? इस्त्री होईल का? डॉरिस: नो, यू आर गोइंग टू आयर्न इट फॉर मी, यू ऑलवेज डू. आणि मग तिची मुलगी म्हणते, नाही, तू स्वतः त्या ड्रेसला इस्त्री करायची आहे, जसे तू नेहमी करतेस. मिसेस पेअर्सन: वेल, दिस टाईम आय डोंट, अँड आय डोंट टॉक रबिश टू मी अबाउट वर्किंग हार्ड. आणि मग ते म्हणते की ह्यावेळेस मी इस्त्री करणार नाही आणि असं माझ्याशी तू काही बोलू नको की मी खूप काम करते म्हणून. आय हॅव अ गुड आयडिया हाऊ मच यू डू. डॉरिस पियर्सन: आय पुट इन ट्वाइस द hours you do and get no wages nor thanks for it. Why are you going to wear your yellow silk? Where are you going? आणि मग ती म्हणते की ह्यावेळेस मी तुझा ड्रेस इस्त्री करणार नाहीस. फक्त तूच जास्त काम करतेस का? नाही, तुझ्यापेक्षा मी दुपटीने जास्त तास काम करते, तरी मला काही पगार मिळत नाही, मला कोणी माझे आभारही कोणी मानत नाही. आणि तू हा ड्रेस घालून कुठे चाललेली आहेस? तू हा ड्रेस का घालणार आहेस आणि कुठे चालली आहेस? डॉरिस सल्कली: आउट विथ चार्ली स्पेन्स. आणि मग तिची मुलगी जी आहे ती रागाने म्हणते की मी कुठे चाललेली आहे, तर मी चार्ली स्पेन्स याच्याबरोबर चाललेली आहे. मग मिसेस पियर्स म्हणतात, वाय, तू का चालली आहेस? मग डॉरिस म्हणते वाईल्डली, वाय व्हॉट्स द मॅटर विथ यू? वाय शुडंट आय गो आउट विथ चार्ली स्पेन्स? इफ ही आस्क मी अँड आय वॉन्ट टू, एनी ऑब्जेक्शन? गो ऑन, यू माइट ॲज वेल टेल मी. का? तू का चालली आहे बाहेर? काय विचारते आई? काय झालं आहे तुला? मी चार्ली स्पेन्सबरोबर का जायचं नाही? तर त्याने मला विचारलं आहे आणि आम्ही दोघे जर जाणार असेल तो आणि मला पण जायचं आहे, तुझं काही ऑब्जेक्शन आहे का त्याच्यावरती? तर ठीक आहे, सांग मला काय आहे. मिसेस पियर्सन सिव्हिअरली: कांट यू फाइंड एनीबडी बेटर? आय वुडंट बी सीन डेड विथ चार्ली स्पेन्स, बकटीथ अँड हाफ विटेड. आणि मग मिसेस पियर्सन म्हणतात की तुला त्या अतिशय तीव्रतेने रागाने म्हणतात, तुला एखादा चांगला मुलगा भेटला नाही का? तो काय, मी तर मेली तरी माझ्या मरणातही चार्ली स्पेन्सबरोबर कधी गेली नसते, की त्याचे बकटीत आहेत, पुढे 2 मोठे दात आहेत, हाफ विटेड म्हणजे तो जास्त हुशारही नाही आहे. डॉरिस: ही इजंट, तो नाही आहे. मिसेस पियर्सन: when I was your age, I have found somebody better than Charlie Spence or given myself up as a bad job. आणि मग मी ते तुझ्या वयाची असताना मी चार्ली स्पेन्ससारख्या चांगल्या मुलासारखी, त्याच्यापेक्षा चांगल्या मुलासारखी गेली असते, किंवा मी इतकी चांगली नाही आहे की मी त्याच्याबरोबर जाऊ शकेल अशी, त्याच्याबद्दल माझी वर्थ नाही आहे माझी तेवढी. डॉरिस नियरली इन टीयर्स: ओ शट अप. मग ती आईला म्हणते, गप्प बस. डॉरिस रन आउट लेफ्ट. मिसेस पियर्सन chuckle and begin putting the card together. After a moment, Cyril Pearson enter left. He is masculine counterpart of Doris. आता डॉरिस तिथून निघून जाते. मिसेस पियर्सन हळूच हसतात आणि त्या कार्डबरोबर त्या
कार्डशी प्ले करायला सुरू करतात. काही वेळाने सिरिल पियर्सन हा येतो. सिरिल पियर्सन कोण आहेत? तर सिरिल पियर्सन हे मिसेस पियर्सनचा हा मुलगा आहे. तोही एक चांगला मुलगा आहे, परंतु तो जरी पुरुष असला तरी डॉरिससारखाच आहे असं इथे सांगितलेलं आहे. स्वभाव दुसऱ्यांसारखाच आहे. सो सिरिल ब्रिस्कली, हॅलो मॅम, टी रेडी? मिसेस पियर्सन, नो. मग तो मुलगा येतो सिरिल आणि म्हणतो की चहा तयार आहे का? आई म्हणते नाही. सिरिल मूविंग टू द टेबल अनॉइड, वाय नॉट? मिसेस पियर्सन कोली, आय कुडंट बॉदर. आणि मग ते म्हणते की रागाने म्हणतो, का नाही चहा तयार? तर आई म्हणते मला काही त्याचं बॉदर नाही, मी त्याची चिंता करत नाही आहे. सिरिल फिलिंग ऑफ कलर ऑर समथिंग. आता फिलिंग ऑफ कलर म्हणजे काय? तू अनवेल आहेस का? तू आजारी आहेस का? काही वेगळं आहे? मिसेस पियर्सन, नेव्हर फेल्ट बेटर इन माय लाईफ. ती म्हणते की मी आज जेवढी चांगली आहे तेवढी माझ्या लाईफमध्ये कधी नव्हते. सिरिल ॲग्रेसिव्हली, व्हॉट्स द आयडिया देन? मिसेस पियर्सन, जस्ट अ चेंज. मग काय झालं तुला? ती म्हणते काही नाही, फक्त बदल, एक चांगला चेंज म्हणून मी चहा करणार नाही. सिरिल ब्रिस्कली, वेल स्नॅप आउट ऑफ इट मा अँड गेट क्रॅकिंग, हॅवन टू मच टाईम. आता सिरिल जो आहे तो ब्रिस्कली स्नॅप आउट म्हणजे सिरिल बाहेर येतो आणि म्हणतो की गेट क्रॅकिंग मीन्स टू फाइंड अ सोल्युशन, काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. हॅवन टू मच टाईम, मला वेळ नाही आहे. सिरिल इज अबाउट टू गो वेन मिसेस पियर्सन वॉइस चेक्स हिम. आता सिरिल हा जाणारच असतो बाहेर की त्याचा आवाज त्याला चेक करतो. मिसेस पियर्सन, आय हॅव प्लेंटी ऑफ टाईम. मग ते म्हणते मला वेळ नाही आहे की तो मिसेस पियर्सन म्हणतात मला तर खूप वेळ आहे. सिरिल, येस बट आय हॅवंट गॉट अ बिझी नाईट टू नाईट, मूविंग लेफ्ट टू द डोअर, डिड यू पुट माय थिंग्स आउट? मग मिसेस पियर्सन म्हणतात मला वेळ आहे. सिरिल म्हणतो येस, पण मला बिलकुल वेळ नाही आहे, मी खूप बिझी आहे या रात्री. आणि टेबलच्या डाव्या बाजूला तो डोअर असतो तिथे जातो आणि म्हणतो की माझ्या सगळ्या व्यवस्थित वस्तू ठेवल्या का? मला जायचं आहे. मिसेस पियर्सन कूली, कांट रिमेंबर बट आय डाऊट इट. मला आठवत नाही आहे, अतिशय शांतपणे म्हणतात, परंतु नाही ठेवल्या असं त्या मिसेस पियर्सन म्हणतात. सिरिल मूविंग टू द टेबल प्रोटेस्टिंग, नाव लुक, वेन आय आस्क्ड यू दिस मॉर्निंग यू प्रॉमिस्ड, यू सेड you would have to look through them first in case there was any mending. आणि मी तुला ज्यावेळेस आता सिरिल असं टेबलच्या बाजूने जातो आणि अतिशय रागाने तिला म्हणतो की बघ आई, मी तुला सकाळी सांगितलं होतं ना आणि तू मला प्रॉमिस पण केलं होतंस की माझ्या सगळ्या वस्तू ज्या त्या पेटीमधून तू काढणार आहेस, व्यवस्थित ठेवणार आहेस, त्याचं याने मेंडिंग म्हणजे रिपेअर, काही दुरुस्त असेल तर तुम्ही करणार आहे. मिसेस पियर्सन, येस, वेल नाव आय हॅव डिसाइडेड आय डोंट लाईक मेंडिंग. मिसेस पियर्सन म्हणतात ठीक आहे, सगळं बरोबर आहे, परंतु मला आता रिपेअर करायला आवडत नाही. सिरिल, दॅट्स अ नाईस वे टू टॉक, व्हॉट वूड हॅपन इफ वी ऑल टॉक लाईक दॅट. मग अतिशय पोलाईटने सिरिल म्हणतो की हे तर चांगल्या पद्धतीचे तू आई आज बोलत आहेस आणि असंच जर सगळे बोलायला लागले तर काय होईल, असं तो उपहासाने म्हणतो. मिसेस पियर्सन, यू ऑल डू talk like that. If there is something at home you don't want to do, you don't do it. If it's something at your work, you get the union to bar it. Now all that's happened is that I have joined the movement. आणि मग ती मिसेस पियर्सन सांगतात की जसं तुम्ही ज्यावेळेस घरी असता आणि तुम्हाला एखादं काम करायचं असेल तर तुम्ही करत नाही, जसं तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तुम्ही युनियन करता आणि ते काम करत थांबवता, बार म्हणजे थांबवता तुम्ही ते काम. आता मी पण तुमच्या ह्या चळवळीमध्ये जॉईन झालेली आहे. सिरिल स्टॅगर्ड, आय डोंट गेट दिस मॉम, व्हॉट्स गोईंग ऑन. आणि मग तो अडखळतो चालताना म्हणतो की मला तर काय चाललं आहे आई, मला तर काही कळेना. मिसेस पियर्सन, लॅकोनिक अँड सिनिस्टर चेंजेस. आता लॅकॉनिक म्हणजे काय? फ्यू वर्ड्स. मिसेस पियर्सन म्हणतात सिनिस्टर म्हणजे इव्हिल, ज्याला म्हणूया क्वालिटी. ती म्हणते की बदल. डॉरिस एंटर्स लेफ्ट, शी इज इन द प्रोसेस ऑफ ड्रेसिंग अँड इज नाव वेअरिंग अ रॅप, शी लुक्स पेल अँड रेड आईड. आता डॉरिसची एंट्री होते, ती ड्रेसची तयारी करत असते, तिचा ड्रेस ती घालते. आता ती थोडीशी पेल दिसते, कलरलेस दिसते, कारण तिचे डोळे पण लाल आहेत, कारण ती रडत आहे, आईने तिला दुखवलं आहे म्हणून. मिसेस पियर्सन, यू लुक terrible.
यू वुडंट विअर दॅट फेस इवन फॉर चार्लीज पेन्स. आणि मग ती सांगते की तू तर अतिशय टेरेबल, काय ड्रेस तुला चांगला दिसत नाही हा, जरी तू चार्लीज पेन्ससाठी घालत असेल तरी. डॉरिस मूव्हिंग अबाउट द टेबल अँग्रली, ओ शट अप अबाउट चार्लीज पेन्स अँड एनीवन, आय एम नॉट रेडी एट, जस्ट ड्रेसिंग. आणि मग ती सांगते, ती टेबलच्या बाजूने रागाने जाते आणि म्हणते की आई तू गप्प बस, मी काही तयार होत नाही आहे, मी फक्त माझी ड्रेसिंग करते. ओके, आणि तू चार्लीज पेन्सविषयी काही बोलू नको. अँड इफ यू डू लुक टेरिबल इट्स युअर फॉल्ट, यू मेड मी काय. आणि मी जर खराब माझं दिसत असेल ॲपिरियन्स तर तू मला रडवलं आहेस, त्याच्यामुळे मी तसे दिसते आहे. सिरिल क्युरियस, वाय, व्हॉट डिड शी डू. आता सिरिल विचारतो आहे, काय झालं, तू का रडतेस. डॉरिस, नेवर यू माइंड. मग तो म्हणतो की ठीक आहे, तू नको काही सांगू, मला काही काळजी करू नको. सो मिसेस पियर्सन रायझिंग अँड प्रिपेरिंग टू मूव टू द किचन, हॅव वी एनी स्टाउट लेफ्ट, आय कांट रिमेंबर. आणि मग ती आई जी असते ती जाते किचनमध्ये आणि म्हणते काही स्टाउट, म्हणजे आपण म्हणूया स्टाउट इज अ डार्क कलर बियर, की काही आहे का ते किचनमध्ये. ओके, मला तर आठवत नाही आहे. सरल, बॉटल ऑर टू आय थिंक, बट यू डोंट वॉन्ट स्टाउट नाव. मग ती म्हणते, सिरिल म्हणतो की बॉटल असेल किंवा 2 असतील, परंतु मला आठवत तुला आत्ता स्टाउटची गरज नाही आहे. मिसेस पियर्सन मूविंग लेफ्ट स्लोली, आय डू, मला गरज आहे. स्टाउट इज अ काइंड ऑफ ड्रिंकिंग, वी कॅन सेड दॅट, काहीतरी जे पेल आहे किंवा पेयजल म्हणूया आपण, लिक्विड आहे जे पितात ड्रिंक्स करण्यात, सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे. सो मिसेस पियर्सन मूविंग लेफ्ट स्लोली, आय डू, मला गरज आहे असं म्हणतात. सिरिल, व्हॉट फॉर, कशाला पाहिजे. मिसेस पियर्सन टर्निंग ॲट द डोअर, टू ड्रिंक यू क्लॉट. मग ते म्हणतात की मला स्लाउट पाहिजे आहे, एक पेय आपण म्हणूया, सॉफ्ट ड्रिंक, ते मला पाहिजे आहे, जे आपण म्हणूया क्लॉट म्हणजे आपण फुलिश, मला पिण्यासाठी पाहिजे आहे, फुलिश असं ती म्हणते. मिसेस पियर्सन exits right. Instantly, Cyril and Doris are in the huddle, close together at the left center, rapidly whispering. आता मिसेस पियर्सन तिथून जातात आणि नंतर मग सिरिल आणि डॉरिस जे भाऊ बहीण आहेत ते एकमेकांच्या जवळ येतात अगदी सेंटरला आणि काहीतरी गप्पा मारतात हळू आवाजात. डॉरिस, हॅज शी बीन लाईक दॅट विथ यू टू. डॉरिस म्हणतात, ती माझ्याशी जसं वागली तशी तुझ्याशी पण वागली का. चल, येस, नोटी, रेडी, कुडंट केअरलेस. हां, मला म्हणले की चहा तयार नाही आहे, मला काही कोणाची काळजी नाही आहे, चिंता नाही आहे. डॉरिस, वेल, आय एम ग्लॅड इट्स बोथ ऑफ अस, आय थॉट आयड डन समथिंग रॉंग. मग तो म्हणतो की चला, मग ही तर आनंदाची गोष्ट आहे, मला असं वाटलं की मी काहीतरी चुकीचं केलं आहे. सरेल, सो डिड आय, बट इट्स हर ऑफकोर्स. मला पण तसंच वाटतं आहे, पण आपण काही चूक केली नाही, तिनेच केले म्हणते असं ते. सो डॉरिस, शी वॉज स्मोकिंग अँड प्लेईंग कार्ड्स अँड वेन आय कम इन आय कुडंट बिलीव्ह माय आईज. मग डॉरिस म्हणतो की मी ज्यावेळेस आलो होती त्यावेळेस स्मोकिंग करत होती, कार्ड्स खेळत होती आणि माझ्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. सरल, आय आस्क हर इफ शी वॉज फिलिंग ऑफ कलर अँड शी सेड शी वॉजंट. मी तिला विचारलं, हे सिरिल म्हणतात की तू आजारी आहेस का, तर ती म्हटली नाही आहे. डॉरिस, वेल, शी सडनली ऑल डिफरंट अँड दॅट्स वॉट मेड मी क्राय. It wasn't what she said, but the way she said it and the way she looked. मग ती डॉरिस सांगते की सगळं काहीतरी वेगळं ती वागत आहे आपल्याशी, तिने मला रडवलं, परंतु ती काय म्हटली त्याच्यापेक्षा ती कशा पद्धतीने म्हटली किंवा कशा पद्धतीने माझ्याकडे तिने पाहिलं त्याच्यामुळे मला वाईट वाटतं. सरील, हॅवंट नोटीस दॅट शी लुक्स जस्ट द सेम टू मी. मग सरील म्हणतो की तू नोटीस केलं नाही का, तू ऑब्झर्व केलं नाही का, ती माझ्याकडे पण तसंच पाहत होते. डॉरिस, शी डझंट टू मी, डू यू थिंक शी कुड हॅव हिट हर हेड ऑर समथिंग ऑर यू नो. मग डॉरिस म्हणते की मी ते पाहिलं नाही, परंतु मला असं वाटतं की तिचं जे डोकं आहे ते कुठंतरी आदळ आहे, असं मला असं डोकं कुठंतरी आपटलं आहे त्याच्यामुळे ती तशी अशी वागते.
सो यू नो अँड गॉट वॉट इज दॅट. यू नो, काहीतरी डोक्यात आदळले, डोकं आपडलं का तिचं कुठं, तुला माहिती आहे का? सो सरल स्टॅगर्ड, डू यू मीन शी इज बामी. मग सिरिल म्हणतो की मग तुला असं वाटतं की ती मॅड झाली म्हणून, वेडी झाली म्हणून. डॉरिस, नो यू फॅट हेड, यू नो कन्क्युजन शी माईट हॅव. मग ती म्हणते की फॅट हेड म्हणजे काय, यू फुलिश. नाही रे, ती वेडी नाही आहे, पण यू नो शी कन्केशन मीन्स हर्ट, तिने मला मला दुखवलं आणि ती मला दुखवत आहे. सो सिरिल साऊंड फॉर-फेच्ड. मग ती म्हणते की हे सगळं मला, सिरिल म्हणतो की मला हे सगळं डाऊटफुल वाटतं आहे, अनरिअल वाटतं आहे. सो डॉरिस, वेल शी इज फॉर-फेच्ड इफ यू आस्क मी. शी सडनली बिगिन टू गिगल. मग शी इज फॉर-फेच्ड, शी असं का वागते विचित्र, तू जर मला विचारतो, आणि दोघंजण हसतात. ती ती डॉरिस थोडीशी सुरुवात करते बोलायला आणि हसते. सिरिल, नाव दॅन व्हॉट इज इट. आता मग हे काय आहे. डॉरिस, इज शी इज गोइंग टू बी लाईक दिस वेन डॅड कम्स होम. शी गिगल्स अगेन. आता ही अशीच वागली ज्यावेळेस आपले वडील घरी येतील, पप्पा घरी येतील, त्यावेळेस अशी जर वागली तर, आणि मग ती हसते. डॉरिस. सिरिल, बिगिनिंग टू गफॉ. आय एम स्टेईंग इन फॉर दॅट टू फ्रंट ड्रेस सर्कल फॉर द फर्स्ट हाऊस. आणि मग दोघेही म्हणतात की मला पण खूप हसायला येईल, मी पण, तो सिरिल पण खूप हसतो आणि म्हणतो मी तर इथेच राहणार आहे बो, ज्यावेळेस मम्मी आणि पप्पा समोरासमोर येतील त्यावेळेस काय होईल. आणि दोघं हसतात. सो मिसेस पियर्सन एंटर राईट, carrying a bottle of stout and a half-filled glass. Cyril and Doris try to stop their guffawing and giggling, but they are not quick enough. Mrs. Pearson regard them with the contempt. आता मिसेस पियर्सन येतात, एका हातामध्ये बॉटल असते ज्याच्यामध्ये स्टाउट असतो, जो अर्धा ग्लास भरलेला असतो, आणि सिरिल आणि डॉरिस जे असतात ते हसायचं, हळूहळू हसायचं बंद करतात. आणि मिसेस पियर्सन तेथे आलेले आहेत. ते त्यांची फिलिंग अशी आहे की ते दोघांनाही एक प्रकारे कोणालाही लॅक ऑफ रिस्पेक्ट अशी एक फिलिंग आहे. सो मिसेस पियर्सन कोल्डली, यू टू आर ऑलवेज टॉकिंग अबाउट बीइंग ग्रोन अप. वाय डोंट यू बोथ ट्राय टू वन्स टू बी युअर एज. शी मूव्स टू द सेटी अँड सेट्स. स्टूलकडे जाते आणि ती काय म्हणते, अतिशय शांत आवाजात म्हणते की तुम्ही दोघे पण असे आहात, तुम्ही आता मोठी झालेली आहात, परंतु तुम्ही तुमच्या वयाप्रमाणे वागत नाहीत. सिरिल, कांट वी लाफ नाव. मग सिरिल म्हणतो, आता आम्ही हसायचं की नाही आता. सो मिसेस पियर्सन, येस इफ इट्स फनी, गो ऑन, टेल मी, मेक मी लाफ, आय कुड डू विथ इट. मग तुम्ही हसायचं की नाही, असं आम्ही हसायचं की नाही असं सिरिल म्हणतात आत्ता. तर मिसेस पियर्सन म्हणतात, येस, जर काही विनोदी असेल तर तुम्ही हसा, आणि तसंच चालू राहून द्या हसायचं, पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मला हसवा, बरोबर आहे, आणि मग मी पण हसेल. सो डॉरिस, यू नो यू नेवर अंडरस्टँड आवर जोक मॅम. डॉरिस म्हणतो की आम्ही पण जोक करतो मम्मी, पण तुला आमचा जोक समजत नाही. मिसेस पियर्सन, आय वॉज यॉनिंग ॲट युअर जोक बिफोर यू वेअर बॉर्न. डॉरिस. मग मिसेस पियर्सन म्हणतात, तुम्ही ज्यावेळेस लहानपणी जोक्स करायचे त्यावेळेस मी यॉनिंग करत होते, मी त्याच्याकडे आळस द्यायचे थोडक्यामध्ये. तुम्ही ज्यावेळेस जोक करायचे त्यावेळेस, तुम्ही ज्यावेळेस जन्मायच्या आधी, बिफोर यू वेअर बॉर्न, तुम्ही जन्मण्याच्या आधी. डॉरिस, ऑलमोस्ट टीअरफुल अगेन, व्हॉट्स मेकिंग यू टॉक लाईक धिस, व्हॉट्स हॅव वी डन. मग अतिशय डॉरिस जी आहे तिला अश्रू आलेले आहेत अगेन, आणि ती म्हणते की तू असं का बोलतेस, आम्ही काय केलेलं आहे. मिसेस पियर्सन प्रॉम्प्टली, नथिंग, बट कम इन अँड आस्क फॉर समथिंग. तुम्ही काही केलेलं नाही, पण मला विचारा काहीतरी. गो आउट अगेन, देन कम बॅक वेन देर इज नो वेअर एल्स टू गो. तुम्ही काय करता, बाहेर जाता, बरोबर आहे, मला नेहमी मला हे पाहिजे ते पाहिजे असं विचारता, पुन्हा घरामध्ये येता, इथे काही नाही झालं तर पुन्हा घरामधून बाहेर जाता. सरेल ॲग्रेसिव्हली,
Look, if you won't get tea ready, then I will find something to eat myself. मग रागामध्ये सिरिल म्हणतो की मला जर चहा मिळणार असेल तर मी किचनमध्ये जाऊन मला काहीतरी खायचं आहे, भूक लागलेली आहे, मी स्वतः जातो. दिस पर्सन, वाय नॉट हेल्प युअर सेल्फ. शी टेक्स अ सीप ऑफ साऊट. आणि मग पियर्सन म्हणतात, तुला जर भूक लागली का नाही, तुला मदत कर, जा. आणि मग ते स्टाऊटचा एक घोट पितात. Cyril, turning on his way to the kitchen, mind you, I think it's a bit thick. I have been working all day. आणि मग अ बिट थिक म्हणजे अनएक्सपेक्टेड. सिरिल म्हणतो की मला हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं, मी किती काम करतो दिवसभर, असं तो सांगतोय सिरिल मुलगा. डॉरिस, सेम इयर. डॉरिस म्हणते, मी पण किती काम करते. मिसेस पियर्सन खामली, 8 hours a day. 8 तास ना दिवसाला. सिरिल, येस, 8 hours डे अँड डोंट फॉरगेट इट. 8 तास आम्ही करतो, पण हे तू विसरू नकोस. मिसेस पियर्सन, आय हॅव डन माय 8 hours. आता मिसेस पियर्सन म्हणतात की माझे पण 8 तास संपलेले आहेत. सिरिल, दॅट्स डिफरंट. डॉरिस, ऑफकोर्स इट इज. सिरिल म्हणतात की हे तर तू वेगळेच बोलतेस. आणि मग डॉरिस पण म्हणते, बरोबर आहे, हे असं कसं काय वेगळं तू बोलतेस, 8 तास माझे संपलेले आहेत, मी काम केलेलं आहे. मिसेस पियर्सन कामली, इट वॉज, नाव इट इजंट. 40-hour week for all now. Just watch it at the weekend and when I have my 2 days off. मग ती सांगते की यस, माझे 40 तास संपलेले आहेत आणि आत्ता तर नाहीच. 40 तास आठवड्याचे माझे मी काम करणार आहे आणि मी आठवड्याला तुमच्यासारख्या 2 सुट्ट्या पण सॅटर्डे संडेला घेणार आहे. सो डॉरिस अँड सिरिल एक्सचेंज अलार्म ग्लान्सेस अँड दे स्टेअर मिसेस पियर्सन हू रिटर्न देअर लुक कामली. आणि मग डॉरिस आणि सिरिल जे आहेत ते अतिशय अचानकपणे बदल झालेले आहेत. ते एकमेकाकडे पाहतात आणि मग मिसेस पियर्सनकडे ते पाहतात आणि मिसेस पियर्सन त्यांच्याकडे अतिशय शांतपणे पाहतात. सो सिरिल मस्ट ग्रॅब समथिंग टू इट, लुक ॲज इफ आल नीड टू कीप माय स्ट्रेंथ अप. सिरिल एक्झिस्ट किचन. मग सिरिल म्हणतो की मला जर माझी स्ट्रेंथ, माझी ताकद जर ठेवायची असेल शरीरामध्ये, तर मला आता काहीतरी खाल्लं पाहिजे. आणि तो किचनमध्ये जातो. डॉरिस, मूविंग टू द सेटी anxiously, मम्मी, यू डोंट मीन यू आर नॉट गोइंग टू डू एनिथिंग ऑन सॅटर्डे अँड संडे. मग डॉरिस असं म्हणते, ती स्टूलकडे जाते आणि अतिशय चिंतेने ते तिच्या आईला विचारते, म्हणजे आई, तू सॅटर्डे आणि संडेला काम करणार नाहीस का. मिसेस पियर्सन, ॲरिली, नो, आय वुडंट गो फॉर दॅट. नाही, पण सॅटर्डे संडेला काम करणार नाही, परंतु मी तसं करणार नाही आहे, एवढं पुढं जाणार नाही. आय माईट मेक अ बेड ऑर अ टू अँड डू अ बीट ऑफ कुकिंग ॲज अ फेवर. म्हणून ती म्हणते की मी तुमचा बेड तयार करेल, त्याचबरोबर थोडंसं तुमच्यासाठी कुकिंग, स्वयंपाकही करेल तुमच्यावर कृपा म्हणून. विच मीन्स ऑफकोर्स आय विल हॅव टू बी आस्क्ड व्हेरी नाईसली अँड थँक्ड फॉर एव्हरीथिंग अँड जनरली मेड अ फस ऑफ. पण मी जर असं केलं तर तुम्ही माझ्याशी चांगलं वागले तर, मी जे काम करेल त्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हटला तर, माझ्याशी तुम्ही अतिशय चांगल्याने माझ्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर. सो बट एनी ऑफ यू 40 hour a weekers who expect to be waited on hand and food on Saturday and Sunday with no thanks for it are in for a nasty disappointment, might go off for the weekend perhaps. आणि मग ती सांगते की 40 तास तुमच्यासारखं मी पण 40 तास काम करणार आहेत आठवडाभर, जसं तुम्ही एक्सपेक्ट करता. त्याच्यानंतर वाट पाहणार मी आणि सॅटर्डे संडेची पण. आणि मग तुम्ही जर मला थँक्स नाही म्हटलं तर मी अतिशय अनप्लिजंट, मी निराश होईल आणि मग मी पण विकेंडला जाऊ शकते. बरोबर आहे, शनिवार रविवार सुट्टीला मी जाऊ शकते, जसं तुम्ही जाता तसं. डॉरिस, अगास्ट, गो ऑफ फॉर विकेंड. हॉरिफाय, ती घाबरते आणि म्हणते, तू विकेंडला जाणारस, म्हणजे शनिवार रविवार सुट्टीला जाणारस. सो मिसेस पियर्सन, वाय नॉट, आय कुड डू विथ अ चेंज. स्टक हिअर डे आफ्टर डे, वीक आफ्टर वीक, इफ आय डोंट नीड अ चेंज, हू डज. आणि मग ती म्हणते, का नाही जाणार मी विकेंडला, शनिवार रविवार सुट्टीला, मला पण काही चेंज हवा की नाही, मला काही बदल हवा की नाही.
मी इथे दिवसेंदिवस आठवड्यानं आठवडे काम करत राहते आणि मग मला पण चेंज गरजेचं आहे. मग कोणाला आहे चेंज गरजेचं? सो डॉरिस, बट वेअर वुड यू गो? हू वुड यू गो विथ? पण तू कुठे जाशील, कोणाबरोबर जाशील, असे डॉरिस विचारते. मिसेस पेअर्सन, दॅट्स माय बिझनेस. यू डोंट आस्क मी वेअर यू शुड गो और हू यू शुड गो विथ, डू यू? मी कोणाबरोबर जाईल आणि कुठे जाईल हा तुमचं बिझनेस नाही आहे, तुमचं काम मला विचारायचं नाही आहे. मी कोणाबरोबरही जाऊ शकते. डॉरिस, दॅट्स डिफरंट. मिसेस पियर्सन, द ओनली डिफरन्स इज दॅट आय एम अ लॉट ओल्डर अँड बेटर एबल टू लुक आफ्टर माय सेल्फ, सो इट्स यू हू शुड डू द आस्किंग. आणि मग मिसेस पियर्सन म्हणतात की हे काही वेगळं नाही आहे. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, तुमच्यापेक्षा 4 ओळ्या मी जास्त खाल्लेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मी मोठी आहे. मी तुम्हाला विचारू शकते की तुम्ही कोणासोबत जाणार आहेत आणि कुठे जाणार आहात. सो डॉरिस, डिड यू फॉल ऑर हिट युअर सेल्फ विथ समथिंग? ते म्हणते, तू कुठं पडली का आहे का तुझ्या डोक्याला काही लागलं आहे? मिसेस पियर्सन कोल्डली, नो, बट यू विल हिट यू विथ समथिंग. नाही, मला काही लागलं नाही, पण तुला काहीतरी लागू शकतं. गर्ल, इफ यू डोंट स्टॉप आस्किंग सिली क्वेश्चन. तू जर मला असा प्रश्न विचारित राहिले मुली, तर तुझ्या डोक्याला मात्र काहीतरी लागू शकतो. सो डॉरिस स्टेअर ॲट हर ओपन माउथ रेडी टू क्राय. आता डॉरिसला मात्र रडायला झालेलं आहे. तोंड उघडे करून ती शॉक होऊन पाहतच आहे आईकडे. डॉरिस, ओ दिस इज ऑफुल. शी बिगिन्स टू क्राय, नॉट पॅशनेटली. मग तिला हे सगळं विचित्र वाटतं आणि मग ती रडायलाच लागते. अगदी फार जोरामध्ये नाही, पण हळूहळू ती सुरू केलेलं आहे, सोबिंग सुरू केलं आहे तिने, खुंदके देत रडणं. सो मिसेस पियर्सन कोल्डली, स्टॉप ब्लबरिंग. यू आर नॉट अ बेबी. इफ यू आर ओल्ड इनफ टू गो आउट विथ चार्ली स्पेन्स, यू आर ओल्ड इनफ टू बिहेव प्रॉपरली. नाव स्टॉप इट. आणि मग ती सांगते, तू काय हे हुंदके देत रडणं जे आहे ना, सोबिंग क्राय ज्याला म्हणूया, रडू नकोस. तू काही लहान मुलगी नाही आहेस. जर तू चार्ली स्पेन्स बरोबर बाहेर फिरायला जात असते ना तू, मग तू तर त्यावेळेस मोठी असते, बरोबर आहे. त्याच्यामुळे आत्तासुद्धा तू प्रॉपरली तुझं वागणं जे आहे ते प्रॉपरली ठेव. तू काही लहान मुलगी नाही आहे. आणि इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. सो दिस वॉज द सेकंड पार्ट. विल कंटिन्यू नेक्स्ट अवर सेशन. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.